तुमच्या आमच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे शिक्षणाचे महत्त्व. एक व्यक्ती त्याला असं वाटत असतं की जे कोणी वाचतंय तो चष्म्यामुळे वाचतंय. त्याचा असा समज होऊन जातो की चष्म्यामुळे वाचायला येतं आणि तो एका चष्म्याच्या दुकानात जातो आणि त्या दुकानदाराला म्हणतो की मला चष्मा द्या. तो एक चष्मा घालतो आणि पुस्तक घेतो, पण त्याला काही वाचता येत नाही. तो दुसरा चष्मा घेतो, तो लावतो, त्याला वाचता येत नाही. दुकानदार त्याला विचारतो की तुम्ही काय करताय. तो दुकानदाराला म्हणतो की तुमचे चष्मे चांगले नाहीये, मी चष्मा लावला की वाचता येत नाही मला. आणि तो व्यक्ती पुस्तक उलट धरायचा. त्या दुकानदाराला वाटलं की हा उलट पुस्तक का धरतोय. तो पुन्हा चष्मा घालू लागला आणि तो व्यक्ती त्या दुकानदाराला म्हणतो की तुमचे चष्मे अजिबात चांगले नाहीये, त्याच्याने वाचताच येत नाहीये. तेव्हा त्या दुकानदाराच्या लक्षात येतो की ह्या माणसाला वाचता येत नाही. तो दुकानदार त्या व्यक्तीला म्हणतो की तुम्हाला वाचता येत नाही, तुम्ही शाळेत गेला आहात का. तो व्यक्ती म्हणतो नाही. तो दुकानदार त्या व्यक्तीला म्हणतो की जर तुम्ही शाळेत गेला असता तर तुम्हाला वाचता आलं असतं. तो व्यक्ती म्हणतो की मला वाचायला शिकायचंय, त्यासाठी मी काय करू. तो दुकानदार म्हणतो की तुम्ही प्रौढांच्या शाळेत जा आणि तिथं वाचन लेखन शिका. त्या व्यक्तीला वाटतं की जेव्हा माझी आई लहानपणी मला शाळेत पाठवायची तेव्हा मी कंटाळा केला शाळेत जायचा. मी जर आज शाळेत गेलो असतो तेव्हा तर मला वाचता आलं असतं आणि मी शिकलो असतो. शिक्षणाचं महत्त्व खूप आहे आणि शिकून मोठे व्हा सगळ्यांनी. आणि गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.